आज या ठिकाणी नॅशनल हायवे 965 जेजुरी सासवड रोड हायवे या NHAIच्या रोडवर बेलसर गावाच्या हद्दीमध्ये टोल प्लाझा झाला असून तो टोल स्थानिक भूमिपुत्रांची अशी मागणी आहे की तो टोल मुक्त झाला पाहिजे। स्थानिकांना टोलमुक्ती दिली पाहिजे ही स्थानिकांची मागणी आहे। सातीच्या साती ग्रामपंचायती ज्या रस्त्यालगत गावं आहेत शिवरी, खळद, वाळुंज, निळुंज, तक्रारवाडी, साकुर्डे। तक्रारवाडी तर असं गाव आहे की आंघोळीला ड्रायव्हरला जायचं झालं तरीही त्यांना टोल भरावा लागतो, घरात जायचं आणि बाहेर पडायचं म्हणलं तरी टोल भरावा लागतो। अशा या गावांची सर्वांची मी इथला लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे सर्वांची मागणी झाली की आम्हाला हा टोल माफी झालीच पाहिजे। तर हा यांचा हक्काचा न्याय आहे आणि त्यांच्यासोबत मी सहभागी आहे। खरं तर कोणत्याही या 7 गावांमधून जायचं झालं, बाहेर पडायचं झालं, आमच्या इथे हॉस्पिटल्स जेजुरी अथवा सासवड येथे आहेत। शिक्षणासाठी जायचं झालं तर कॉलेजेस, स्कूल्स, विद्यार्थ्यांचे सगळे जेजुरी आणि सासवड या ठिकाणी आहेत। तर अशा ठिकाणी जायचं झालं, शेती आमची सगळी रोडमध्ये गेलेली आहे। शेतकऱ्यांची शेती गेली, 2 पैसे शेतकऱ्यांना दिले आणि तेच पैसे परत वसूल करायचं काम हे टोल मार्फत चालू आहे। यासाठी आमचं हे जन आंदोलन आहे। खरं तर मी इथला लोकप्रतिनिधी म्हणून मी या आंदोलनात सहभागी आहे आणि मी माझ्या सर्व शेतकऱ्यांसोबत आहे। तर ही टोल माफी व्हावी असं आम्ही सर्वांनी निवेदन NHAIचे अधिकारी यांना दिलेलं आहे। मागच्या महिन्यात टोल जसा सुरू झाला तसं आपल्या राज्याचे केंद्राचे मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांना देखील पत्र दिलं। नितीन गडकरी साहेब आता व्हिजिटला आले होते, त्यावेळेस देखील त्यांना निवेदन देण्यात आलं। सुप्रियाताईंना निवेदन देण्यात आलं। काल शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषद येथे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्याशी देखील माझी काल चर्चा झाली आणि अशा आमच्या सर्वांच्या प्रयत्नांना यश यावं आणि आमची टोल माफी झालीच पाहिजे हे आमचं सांगणं आहे।